सो मला जसे प्रश्न विचारा सगळ्यांना, काल कोणी कोणी रिव्हिजन केलं? की मी जे सांगितलं होतं की बिफोर गोइंग टू बेड मेमराइज की आपण काय काय शिकलो आज क्लासमध्ये, काय काय नाही. एनीवन ट्रायड? केलं सर ट्राय. केलं. ओके. एकानेच केलं का बाकी? ठीक आहे, आजपासून ट्राय करा. ती चांगली प्रॅक्टिस आहे. तर तुम्हाला जस्ट मी स्क्रीन शेअर करतो एकदा ड्राईव्ह मध्ये. कालची रेकॉर्डिंग अपलोड झालेली आहे इथे, तुम्ही या रेकॉर्डिंग मध्ये पाहू शकता. नंतर लेक्चर नोट्स आहेत. लेक्चर नोट्स मध्ये हे आपली डे 1 ची नोट्स आहे आणि डे 2 ची नोट्स आहे. तर डे 1 च्या नोट्स मध्ये आपली पायथॉनची डेफिनेशन राहिली आहे, तर ती आज आपण कंप्लीट करूयात. तर काल आपण हे बघितलं होतं की व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज, मेमरी काय असते, रॅम काय असते, रोम काय असतं. ओके, एव्हरीवन क्लिअर? कोणाला काही कालच्या लेक्चर मध्ये काही डाऊट? यस, नो? ठीक आहे, तर आपण नेक्स्ट जाऊयात. व्हॉट इज पायथॉन. सो नाव काल आपण बघितलं प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते. आता प्रोग्रामिंग मध्ये पायथॉन एक स्पेसिफिक लँग्वेज आहे, तर ती आपण बघूयात काय असते. सो पायथॉनची डेफिनेशन आहे, म्हणजे ही काही ऑफिशियल डेफिनेशन नाहीये, बट तुम्ही जर कोणी विचारलं की व्हॉट इज पायथॉन, तर मी ह्या 2-3 लाईन सांगून सगळ्या गोष्टी पायथॉन मधल्या कव्हर करू शकता. सिंपल गोष्ट आहे, पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज that supports interactive use, object-oriented design, automatic memory management, and built-in garbage collector. ओके, सगळ्या गोष्टी नवीन आहेत. एकही वर्ड आपल्याला नोन नाही याच्यातला पायथॉन सोडला तर, आणि हे हाय लेवल सोडलं तर. अग्री? येस सर. यस. हा, आपल्याकडे काय इंटरप्रिटेड आहे, त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट आहे, आणि गार्बेज कलेक्टर आहे, बिल्ट इन गार्बेज कलेक्टर. त्याच्यानंतर आणखीन एक सेकंड लाईन काय, इट इज अ डायनामिकली टाइप्ड अँड लूजली कपल्ड, मेकिंग इट फ्लेक्झिबल अँड इझी टू वर्क विथ. सो तुम्हाला कोणी पण विचारलं की व्हॉट इज पायथॉन, तर ही एकदम डेफिनेशन सांगायची आहे. आता ठीक आहे सर, तुम्ही मला सर आम्हाला मिनिंगच माहित नाही, तर डेफिनेशन कसं सांगू आम्ही? ओके, तर हे डेफिनेशन आपल्याला एक ना एक वर्ड समजायला आपल्यासाठी 2 महिने आहेत. ओके, मी तुम्हाला हे आधी याचे थोडे थोडे डिटेल्स मध्ये सांगतो, इन शॉर्ट्स मध्ये, आणि जेव्हा आपला क्लास कम्प्लीट होईल, ऍट द एंड होईल, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये, इन डेप्थ मध्ये तुम्हाला समजल्या जातील. आता आपण शॉर्ट्स मध्ये थोडं बघूयात. सर्वात पहिले पायथॉनचे डेफिनेशन आपण बघूयात. पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट सपोर्ट इंटरॅक्टिव्ह यूज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट अँड बिल्ट इन गार्बेज करेक्टर. त्याच्यानंतर इट इज डायनॅमिकली टाइप्ड अँड लूजली कपल्ड, मेकिंग इट फ्लेक्झिबल अँड इझी टू वर्क विथ. आता आय नो की डायनॅमिकली टाइप आणि लूजली कपल्ड काय आहे आपल्याला माहित नाहीये, बट फ्लेक्झिबल आणि इझी टू वर्क विथ हे एवढं माहिती आहे. फ्लेक्झिबल म्हणजे काय आणि इझी टू वर्क म्हणजे काय? फ्लेक्झिबल म्हणजे काय, ती कशीही वाकडेल मोडेल, त्याला आपण म्हणतात ना, त्याला फ्लेक्झिबल म्हणतात. कुठल्याही कंडिशन मध्ये फिट होणारी. येस, पायथॉन ही कुठल्याही सिनारिओ मध्ये फिट होते आणि आपण त्याचा यूज करू शकतो. तर सर्वात पहिले बघूया हाय लेवल. आपण हाय लेवल काय आहे हे बघितलंच होतं वरती. व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज. तर हाय लेवल लँग्वेज मीन्स ह्युमन रिडेबल लँग्वेज, or we can say a human can give instruction to the computer, okay, with set of instructions. Okay, so now what is high level? High level language, you don't need to worry about the low level things. आता सर्वात पहिला पॉइंट काय आहे, हाय लेवल लँग्वेज म्हणजे यू डोंट नीड टू वरी अबाउट द लो लेवल थिंग्स. लो लेवल थिंग्स म्हणजे कुठल्या? बायनरी कोडचा, असेंब्ली लँग्वेजचा, त्याच्या पाठीमागं काय होतं ते आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही. आपण फक्त आपला कोड लिहिणार पायथॉनचा, त्याच्या बॅकएंडला काय होतं त्याची आपल्याला वरी करायची गरज नाही. वी डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. दिस लँग्वेज विल टेक केअर. देन
Python is a high level interpreted programming language that makes coding simpler and more user friendly. Okay, so now आता being interpreted म्हणजे काय? Being interpreted means Python runs code line by line without needing to compile first and making it great quick testing and debugging. Okay, again confusing आहे. चला इथपर्यंत कळालं असेल. पायथॉन इंटरप्रेटेड मीन्स पायथॉन रन्स कोड लाईन बाय लाईन. एवढं तर क्लिअर आहे सगळ्यांना ही लाईन? येस सर. येस. हा, पुढचं काय आहे माहित नाही आपल्याला. विदाउट नीडिंग टू बी कंपाइल्ड फर्स्ट. ओके, आता मी इथे एक्झाम्पल देतो. पायथॉन मधला एरर, पायथॉन इंटरप्रेटेड आणि कंपायलर मध्ये काय डिफरन्स असतं. ओके, आता कंपायलर लँग्वेज आहे ती जावा लँग्वेज आहे आणि इंटरप्रेटेड लँग्वेज आहे ती पायथॉन लँग्वेज आहे. ओके, तो तुम्ही जावा मध्ये सपोज 10 लाईनचा कोड लिहिला, करेक्ट. तर 10 लाईन नंतर तुम्ही कोड रन केला की यस मी हा कोड लिहिला, आता मला हा कोड रन करायचा आहे. तुम्ही जेव्हा तो कोड रन करता तेव्हा काय होतं, 10 लाईन पैकी ज्या काही लाईन्सला एरर आहे, सपोज 3 लाईन्सला एरर आहे, तर तुम्हाला ते पूर्ण कंपाईल होणार. कंपाईल होणार म्हणजे काय, त्या जावाचं बाईट कोड मध्ये कन्व्हर्जन होणार. बाईट कोड म्हणजे काय, बिफोर कन्व्हर्टिंग टू दिस वन, हे जे आहे आपण बघितलं हाय लेवल लँग्वेज ती कन्वर्ट होण्याच्या आधी बाईट कोड मध्ये म्हणजे एक्झिक्युटेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यानंतर बाईट कोड ह्याच्यात कन्वर्ट होते 100 मध्ये. सर आता ह्याच्यात 3 स्टेप आहेत. तर मला सांगा, सपोज मला जर 10 लाईनचा कोड लिहिला, मी एक्झिक्यूट केला जावा मध्ये, तर मला काय येईल. सो यू हॅव अ फॉलोइंग एरर ऍट लाईन नंबर 3, लाईन नंबर 6 अँड लाईन नंबर 9. करेक्ट आहे? इज दिस क्लिअर? मी जर जावाचा कोड रन केला तर मला तिन्ही लाईन मधले एरर मला येतील ऍट अ टाइम. इज दिस क्लिअर? येस सर. येस. येस. याला म्हणायचं कंपायलेशन. काय म्हणायचं? कंपायलेशन. कंपायलेशन. आता हे कंपायलेशन कोण करतं? तर कंपायलर करतं. हा, तर कंपायलर असं काही एक फिजिकल एंटिटी नाहीये, ती व्हर्च्युअल एंटिटी आहे. आपण पायथॉनच्या इंटरप्रेटर मध्ये ते बघूयात पुढे. तर त्याला म्हणायचं कंपायलेशन, कंपायलर एरर. आणि सपोज तुमच्याकडे पायथॉनचा कोड आहे, तुमच्या पायथॉनच्या कोडमध्ये पण लाईन नंबर 3, 6, 9 ला एरर आहे. तर पायथॉन काय करतं, पहिली लाईन एक्झिक्यूट करतं, दुसरी लाईन एक्झिक्यूट करतं, तिसरी लाईन एक्झिक्यूट करतं आणि तिसऱ्या लाईनला त्याला एरर येतो की यस इथं काहीतरी गडबड आहे. तो पुढच्या 5, 6, 7 लाईन एक्झिक्यूट करत नाही. तो सांगतो की थर्ड लाईनला एरर आहे. तुम्ही तो, आता याने फायदा काय होतं, याने स्पीड वाढते, डिबगिंग स्किल वाढते. आता डिबगिंग म्हणजे काय? डिबगिंग तुमच्या कोड मधले एरर सॉल्व्ह करणे, याला म्हणायचं डिबगिंग. डिबगिंग कशाला म्हणायचं? तुमच्या एरर कोड फोर्स. मधले एरर सॉल्व्ह करणे, त्याला डिबगिंग म्हणायचं. आर वी क्लिअर? येस. तुमच्या कोड मधले एरर सॉल्व्ह करणे त्याला डिबगिंग म्हणायचं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? इंटरप्रिटर आणि कंपायलर. अगेन सांगतो, इंटरप्रिटर मधलं काय, तुम्ही लाईन नंबर 3 चा कोड फिक्स केला, परत रन केला, 1, 2, 3, 4, 5 लाईन नंबर पर्यंत कोड तुमचा रन होईल. 6 लाईनला तुम्हाला परत एरर येईल. यस, तो एरर येईल, तो परत एक्झिक्युशन स्टॉप करेल. तुम्ही तो परत एरर डिबग कराल, सॉल्व्ह कराल, 6 नंबरच्या लाईनला फिक्स कराल, परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9 होईल, ते परत 9 ला स्टॉप होईल. त्याचं इन डिटेल एक्झाम्पल आपण पुढे बघूयात. आता आतापर्यंत ही इंटरप्रेटर आणि कंपायलर ही गोष्ट क्लिअर आहे. इंटरप्रेटर म्हणजे काय, लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतो. कंपायलर म्हणजे काय, बंच ऑफ लाईन कोड होतात, सर्व कोड एकदाच एक्झिक्यूट होतो. आर वी क्लिअर? येस सर. येस. येस. सो पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इथपर्यंत क्लिअर आहे आपल्याला? चलो नेक्स्ट चलते हैं. इट सपोर्ट interactive use, allowing you to run Python commands one at a time in a Python shell. Okay. So आता Python shell म्हणजे काय, मी तुम्हाला इथे दाखवलं. आपण Python कोड आणि टेक्स्ट होतं. आता हे जे कोड आहे, इट इज नथिंग बट अ Python shell. मी तुम्हाला दाखवलं. प्रिंट स्टेटमेंट करूया आपण. हॅलो वर्ल्ड, माझं झालं प्रिंट स्टेटमेंट. आता हे बघा, इथे आपल्या जेव्हा कोलॅब मध्ये आपण युज करतो,
तेव्हा तुमची पहिले जे कोड असतो त्याला थोडासा टाइम घेतो. कारण इथे रॅम डिस्क आपल्याकडे दिसते, इथे स्क्रीनवर दिसते तुम्हाला, माझा माऊस जिथे आहे तिथे. Python 3 Google Compute Engine Backend RAM 0.8 GB / 12 GB, म्हणजे 12 GB पैकी आपण 0.98 GB यूज करतोय आणि डिस्क आहे माझी 107 GB. आता हे गुगलने प्रोव्हाइड केलेलं आहे मला. तर आता माझा हे ते कोड रन झाला. आता मला सांगा, यासाठी मला काही ऍडिशनल एफर्ट्स करावे लागले का? नो. मला हा कोड रन करण्यासाठी काही ऍडिशनल एफर्ट्स करावे लागले? नाही. No. नाही. करेक्ट. सो मी काय केलं, डायरेक्ट पायथॉन शेल ओपन केलं आणि रन केलं. त्याला हॅलो प्रिंट झालं. त्याला म्हणायचं इट सपोर्ट्स इंटरॅक्टिव्ह यूज. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? आता मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला बोलतात. दिस इज व्हॉट इज इंटरॅक्टिव्ह मीन कन्व्हर्सेशन. करेक्ट. Yes. येस. आता इथे काय केलंय, मी पायथॉनला कमांड दिली, पायथॉनने मला आउटपुट दिले. ऍग्री. दिस इज व्हॉट इंटरॅक्टिव्ह यूज. ओके. नेक्स्ट, दॅट सपोर्ट इंटरॅक्टिव्ह यूज. आय होप की इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. येस. क्लिअर. त्याच्यानंतर आहे पायथॉन युजेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन, meaning it organize code around object that combine data and behavior. आता एक सिंपल सांगतो, यासाठी आपल्याला 2-2 तासाचे 5 ते 6 लेक्चर्स आपण या फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड वरती करणार आहोत. ह्याला काही लोक उप्स म्हणतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्ट्रक्चर्स, कोणी म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन म्हणतात. तर उप्स ही कन्सेप्ट लिहून ठेवा तुमच्या डोक्यामध्ये. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. हे आपण ऍट द एंडला बघणार आहोत, जेव्हा आपले फंक्शन्स, डेटा टाइप्स वगैरे संपतील तेव्हा. एंडला म्हणजे जर आपण बघितलं, ऑगस्टला सुरू होईल आता, राईट? येस. सप्टेंबरच्या स्टार्टिंग मध्ये हे आपण कन्सेप्ट बघणार आहोत. मी याच्याबद्दल आता काहीच बोलत नाही, बिकॉज मला आता काही बोलून कन्फ्युजन क्रिएट करायचं नाहीये. हे आपला स्पेशल टॉपिक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर खालच्या पण ओळी तशाच आहेत, खालच्या पण सेंटेन्स तसंच आहेत. की मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली इन्क्लुड्स गार्बेज कलेक्टर अँड क्लीन अप डेटा, फलाना वगैरे. त्यानंतर पायथॉन इज डायनामिकली टाइप, meaning you don't need to do something declarative type of variable example and it is loosely coupled and all. So आता हे आपण बघणार आहोत पुढच्या याच्यात सप्टेंबर मध्ये. आता बघूयात मेमरी मॅनेजमेंट काय करतं. ओके. सो मी तुम्हाला बोललो, काल आपण एक्झाम्पल दिलं, पबजी खेळायचं किंवा वर्ड एडिट करायचं किंवा पेंट एडिट करायचं, कुठलेही इन प्रोग्रेस टास्क तुम्ही करतायत तेव्हा त्याला ऑटोमॅटिक मेमरी जाते. येस नो. येस. आणि आता इथे काय म्हणते बघा, हे इट हँडल्स मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली अँड इन्क्लूड गार्बेज कलेक्टर टू क्लीन अप अनयुज्ड डेटा इन अ बॅकग्राऊंड. काय म्हणतोय? unused data in a background, so developers don't have to manage memory manually. सपोज आता मी काही कोड लिहिला, त्याला मेमरी लागणार आहे. अग्री? एव्हरीवन अग्रीज ऑन दिस वन? इफ आय राईट समथिंग कोड, त्याला रॅम पण लागणार आहे आणि रोम पण लागणार आहे. ओके. सर आता पायथॉन काय करतं माहितीये का, तुमच्याकडे जे काही अनयुज डेटा आहे तो ऑटोमॅटिक क्लीन करतं. काय करतं? ऑटोमॅटिक क्लीन करतं. ते ऑटोमॅटिक क्लीन कसं करतं? तर युझिंग गार्बेज कलेक्टर. तर गार्बेज कलेक्टर काय करतं? सपोज तुम्ही काही डेटा लिहिलात, की तुम्ही पबजी खेळतायत, करेक्ट? तुम्ही सपोज डिफरंट गन वापरतायत, तर मला सांगा 10 गनचे 10 मेमरी लोकेशन असतील. 1 MB जर आपण मेमरी धरले तर 10 MB होईल. अग्री? पण तुम्ही जर फक्त एकच गन यूज केली तर ते बाकीच्या गनचं जर मेमरी लोकेशन आहे तो गार्बेज कलेक्टर क्लीन करतो. सेम आहे वर्ड मध्ये. तुम्ही पीपीटी यूज केले, 10 पीपीटी यूज केल्यात तुम्ही, एक पीपीटी डिलीट केली, तुम्हाला मॅन्युअली डिलीट करावी लागते. करेक्ट आहे? ते ऑटोमॅटिक डिलीट होते का? नो. मी याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते कसं यूज होतं. सिंपल गोष्ट करतं, इट हँडल्स मेमरी मॅनेजमेंट अँड इन्क्लुड्स गार्बेज कलेक्टर. मेमरी मॅनेजमेंट मध्ये काय करतं माहितीये का, जे डुप्लिकेट आहेत, सपोज तुम्ही कोड काही रिपीट लिहिलाय, त्याची मेमरी एकाच ठिकाणी कन्झ्युम होते, व्हॅल्यू एकच आहे, त्यावेळेस काय करतं,
मेमरी मॅनेज करते की दोन्ही याला एकाच मेमरी बॉक्स मध्ये ठेवतं. आता याचं एक एक्झाम्पल आहे बघा. आणि इन्क्लूड गार्बेज कलेक्टर काय करतं, ते डुप्लिकेट असलेलं क्लीन करतं किंवा जो काही अनयूज आहे तो क्लीन करतं. आता मला सांगा, याचं एक्झाम्पल तुमच्या मोबाईल मध्ये आहे. 2 मिनिटे विचार करा आणि मला सांगा. डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करतं, सेम व्हॅल्यूज अनयूज डेटा डिलीट करतं. याच्याकडे तुमच्या मोबाईल मध्ये जिवंत उदाहरण आहे. तुम्ही मला सांगाल का मी सांगू तुम्हाला? सर फोटो गॅलरी डुप्लिकेट फोटो आणि ब्लर फोटोजला डिलीट करायला विचारतं. करेक्ट, 100% करेक्ट. आणखीन कॉन्टॅक्ट सर, कॉन्टॅक्ट पण रिपीट डुप्लिकेट असतील तर कॉन्टॅक्ट ते राईट. डिलीट करतं. हा, हा ओके. मला स्पेशली याच्यावरती आहे. याच्यावरती अनयूज डेटावरती काय आहे तुमचं काय मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन? हा, एनीवन? चलो आणखीन एक हिंट देतो मी. अनयुज्ड ऍप्लिकेशन. तुमच्या मोबाईल मध्ये असं काय आहे अनयुज्ड ऍप्लिकेशन? ओके, सांगू मी? त्या विचार करायला वेळ हवाय थोडासा. सर ॲपमध्ये असतं की सपोज स्पेसिफिक टाइम आपण 1 महिने किंवा 2 महिने ते यूज नाही केलं तर मग ते आपल्याला वॉर्निंग देतं की हा. दिस ऍप इज नॉट यूज इन लास्ट 1 month. हा, यू वॉन्ट टू रिमूव्ह इट. ओके, करेक्ट. हे तिन्ही एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहेत ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट अँड गार्बेज कलेक्टरचे. आता तुमच्या इथे काय होतं, मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली होत नाही युजर कडून. का? कारण युजरचं कन्सेंट लागतं आपल्या मोबाईल मध्ये, बरोबर आहे. डुप्लिकेट फोटो असले तुम्हाला दाखवतं की दीज आर डुप्लिकेट, डू यू वॉन्ट टू मर्ज इट. मर्ज इट म्हणजे काय, ते जे डुप्लिकेट फोटो आहेत बाकीचे कॉपीज जे आहेत तो ते डिलीट करतं युझिंग गार्बेज कलेक्टर. सेम आहे अनयूज डेटा. अनयूज डेटा काय आहे, तुमच्याकडे एखादं ऍप्लिकेशन आहे, सपोज गो इबिगो आहे तुमच्याकडे ऍप्लिकेशन, तुम्ही ते युजच नाही केलं, तुमचा मोबाईल फुल झालाय, तर मोबाईल तुम्हाला सजेशन देतं की बॉस तुम्ही हे ऍप्लिकेशन गेले 6 महिने झाले युज नाही केले, तुम्ही हे डिलीट करा. बरोबर आहे? येस नो? Yes. तर आपण त्याला परमिशन देतो की डिलीट करतं. बट प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय होतं की पायथॉन ऑटोमॅटिकली डिटरमाइन्स की काय डुप्लिकेट आहे, काय अनयुज आहे, तो त्याला ऑटोमॅटिक डिलीट करतं. तो आपल्याला विचारत नाही, कन्सेंट घेत नाही आपल्याला. जसं की आपल्या इमेजेस मध्ये फोटोज, ऍप्लिकेशन, कॉन्टॅक्ट त्यांची परमिशन घेतो, तसं तो परमिशन घेत नाही, तो ऑटोमॅटिक डिलीट करतो. ओके, आय नो दिस इज नॉट अ टेक्निकली करेक्ट आन्सर, बट तुम्हाला एक्झाम्पल क्लिअर आहे. त्याचा टेक्निकली आन्सर आपण जसं पुढे जाऊ डेटा स्ट्रक्चर, डेटा टाइप शिकू, त्यामध्ये आपल्याला इन डिटेल टेक्निकली क्लिअर होईल. बट तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर आहे एव्हरीवन? Yes. हा, एव्हरीवन? निशांत, पूजा, रामकिशन, समाधान? Yes, sir. Yes, sir. समजलं. ओके, चलो नेक्स्ट बघूयात आपण. Python is a dynamically typed, meaning you don't need to declare any type of variable, integer or string. Beforehand, the interpreter figures it out as a Python error. आता ही गोष्ट मी तुम्हाला आता एक्सप्लेन नाही करत, बिकॉज व्हाय, ही गोष्ट आय थिंक काही जणांना क्लिअर होईल ज्यांनी काहीतरी आधी जावा किंवा अदर लँग्वेजेस शिकलेले आहेत ते. तर या गोष्टीसाठी आपण परत या दोन्ही गोष्टीसाठी आपण परत इकडे येऊयात. हे याचे एक्झाम्पल आहे. तर जेव्हा आपण उप्स, डेटा स्ट्रक्चर्स वगैरे टेक्निकली अंडरस्टँड करू, तेव्हा आपण इकडे येऊता. करेक्ट आहे? इज दिस फाईन? Okay. मी ह्या गोष्टी आता एक्सप्लेन नाही करत आहे, बिकॉज आता आपल्याकडे तेवढं सफिशियंट नॉलेज नाहीये तेवढ्या गोष्टी ग्रास्प करायला. आता त्या ग्रास्प कशा करायच्या तर आपण बघू पुढे पुढे. ओके, सो हे गोष्ट झाली. आता आपण काय करूयात, थोडस इन डिटेल मध्ये बघूयात प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कन्सेप्टने. ओके, मी एक दुसरी फाईल ओपन करतो, day 2 ची.
ओके, आता आपण कंपायलर आणि इंटरप्रिटर याला थोडस इन डेप्थ मध्ये बघूयात. मी जे तुम्हाला आता एक्सप्लेन केलं त्याचीच ही थिअरी आहे, आपण थोडस याच्यात केली आहे. आता कंपायलर ओरिएंटेड म्हणजे काय? कंपायलर म्हणजे काय? सी, सी प्लस प्लस, जावा, अदर लँग्वेज कंपायलर होतं. हाय लेवल कोड कन्वर्टेड टू लो लेवल कोड, ही गोष्ट रिपीट करायची गरज आहे. हाय लेवल कोड टू कन्वर्ट लो लेवल कोड, व्हाय इट कन्वर्ट्स? एनीवन? कोणी यस बोललं का? सर इन शॉर्ट. इन शॉर्ट, ओके, इन शॉर्ट हा. आपल्याकडे हा कालचा व्हिडिओ आहे, कालचं लेक्चर आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज काय होतं? हाय लेवल कम्प्युटर ओनली अंडरस्टँड लँग्वेज ऑफ वन्स अँड झिरोज. सो आपण जे काही Binary लिहितो language. आपल्या येस ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये लिहितो, हा कोड तुमचा इकडे कन्वर्ट होईल. त्याला म्हणतात हाय लेवल लँग्वेज टू लो लेवल लँग्वेज. जेव्हा आपण कोड रन करतो तेव्हा हा कोड कन्वर्ट होतो लो लेवल लँग्वेज मध्ये. ओके, क्लिअर? सो नाव बाय कंपायलर टू पास अँड इंटरप्रिटर टू गिव्ह आउटपुट. आता काय म्हणतात? हाय लेवल कोड कन्वर्ट इंटू लो लेवल लँग्वेज बाय कंपायलर अँड पास टू इंटरप्रिटर. आता इंटरप्रिटर म्हणजे काय होतं? ही आपण लँग्वेज लिहिली जावा मध्ये, तो कंपाईल होणार, त्याचं मशीन कोड मध्ये एक्झिक्युशन होणार, म्हणजे एक्झिक्युटेबल होणार 100 मध्ये, आणि तो आउटपुट सीपीयू ला देणार. त्यानंतर सीपीयू काय करणार? त्याचं ऑपरेशन करणार आणि त्यानंतर आपल्याला आउटपुट देणार. इथपर्यंत क्लिअर आहे? आता कंपायलर म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं की सर्व कोड 10 लाईन्सचा कोड, 100 लाईन्सचा कोड एकदाच कंपाईल होतो आणि इट गिव्ह अस द एरर. सेम याच्या ऑपोजिट मध्ये आहे पायथॉन मध्ये. काय होतं? पायथॉनचा सोर्स कोड लिहिला .py फाईल मध्ये, तो इंटरप्रिटरला जातो, त्याचं इंटरप्रिटर बाईट कोड मध्ये कन्वर्ट होतो .pyc म्हणून. त्याच्यानंतर पायथॉन व्हर्च्युअल मशीन्स येते, पीबीएम म्हणतो त्याला, ते कन्वर्ट करतो आपलं मशीन कोड मध्ये. मशीन कोड कन्वर्ट होतो मशीन कोड जातो सीपीयू ला आणि सीपीयू आपल्याला आउटपुट देतं. आता इथे बघा जावा मध्ये काय आहे? हे इंटरप्रिटर आहे का? जावा मध्ये काय? डायरेक्ट कोड कंपाईल होतो, त्याचे कंपाईल झाल्यानंतर बाईट कोड मध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर जेव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन्स, JIT पण म्हणतात त्याला, हे एक कंपोनंट आहे, तो काय करतो? मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो 1010 आणि सीपीयू ला देतो. आता काही लोक इथे म्हणतात सर तुमचे इंटरप्रिटर इथे आहे, तर पायथॉन तुमचं स्लो आहे का? जावा फास्ट आहे का? अशा बऱ्याच हे ऑनगोइंग डिसिजन. बरेच लोक म्हणतात जावा फास्ट आहे, पायथॉन वर्किंग वाले म्हणतात पायथॉन फास्ट आहे, बल्किंग डेटावरती आम्ही काम करतो स्पीड मध्ये. येस, पायथॉन वेब डेव्हलपमेंट मध्ये स्लो असेल, बट पायथॉन डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट मध्ये, डेटा प्रोसेसिंग मध्ये फास्ट आहे. ओके, हे झालं इंटरप्रिटर. आता वी डोंट नीड टू थिंक अबाउट दिस वन बिकॉज वी आर नॉट गोना लर्निंग जावा. बस तुम्हाला जसे कंपाईल म्हणलं तर काय एक आयडिया असली पाहिजे की 100 लाईनचा कोड एकदाच एक्झिक्यूट होतो आणि ज्यात 10 एरर असेल तर 10 एरर आपल्याला एकदाच देतो. ओके, Okay. अग्रीज? Yes. काही डाऊट, No. क्वेश्चन? नो. ओके, नाव लेट्स सी इंटरप्रिटेड म्हणजे काय. हाय लेवल कोड डायरेक्टली सेंड टू इंटरप्रिटर टू गिव्ह आउटपुट. Okay, interpreter means here we do line by line execution and interpreter stops execution if it faces an exception, that is error. Is this clear? आता आपण हे बघितले ऑलरेडी, याचे एक्झाम्पल बघितले. सपोज माझ्याकडे लाईन नंबर 1 आहे, 2 आहे, लाईन नंबर 3 आहे. तर सर्वात पहिले मी जेव्हा कोड रन करेल तर माझी सर्वात पहिले लाईन 1 एक्झिक्यूट होईल, लाईन 2 एक्झिक्यूट होईल आणि लाईन 3 एक्झिक्यूट होईल. आर वी क्लिअर? यस, Yes. नो? No. ओके, यस, नो. कोण नो आहे? लहू? हा, बोला बोला. डोंट हॅव गिल्ट. नो कळालं नाही. हॅलो, Repeat करा ना. ओके, रिपीट करू. इंटरप्रिटर म्हणजे काय? तुमचा आपण सपोज 10 लाईनचा कोड लिहिला, त्यामध्ये पहिली लाईन आपली रन होणार, दुसरी लाईन रन होणार, तिसरी लाईन रन होणार, चौथी, पाचवी, 6वी. आता सपोज हे आहे गुड फ्लो, म्हणजे याच्यामध्ये काही सपोज तुमच्यात एरर नाहीये, तर आता काय होणार? लाईन नंबर 1 एक्झिक्यूट होणार, लाईन नंबर 2 मध्ये तुमचा एरर असेल, तुमचा कोड इथे स्टॉप होणार, लाईन नंबर 3 एक्झिक्यूट होणार नाही किंवा कंपाईल होणार नाही. आर वी क्लिअर नाव? Yes. एक मिनिट, लहू तुमचं नाव काय? प्रतीक्षा.
प्रतीक्षा मॅडम आपल्या ईमेल आयडी वरती जॉईन झालं तर बरं राहील. नेक्स्ट टाइम मी कालच ही गोष्ट सांगितली, अजून एकदा सांगतो. तर मी आपल्या ना हा हा बोला बोला. आजच जॉईन झाले. अच्छा, आजच जॉईन झालं, ठीक आहे. काही हरकत नाही. तुम्हाला ह्या थोडीशी गोष्टी, काही गोष्टी अवघड जातील, तर तुम्ही हा डे 1 ची रेकॉर्डिंग बघा. त्यामुळे नंतर तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा सोप्या जातील. ओके. ओके. वाटल्यास तर आपण उद्या परवा की काय करू, क्विक रिव्हिजन काइंड ऑफ घेऊया दोन्ही लेक्चरचं. ओके. त्याच्यानंतर ओके. आहे इंटरॅक्टिव्ह. सो मी इंटरॅक्टिव्ह मध्ये काय करतो, इकडून एक ही लाईन मी कॉपी करतो. ओके. सो आता इंटरॅक्टिव्ह आपण काय म्हणतात, आपल्याकडे सी पायथॉन आहे, जे पायथॉन आहे. तर आपण आपला कोड सी लँग्वेज मध्ये पण एक्झिक्यूट करू शकतो, जावा मध्ये पण एक्झिक्यूट करू शकतो. सेम आपण जावाचा कोड पायथॉन लँग्वेज मध्ये पण एक्झिक्यूट करू शकतो आणि सी चा कोड आपण पायथॉन मध्ये पण एक्झिक्यूट करू शकतो. सो इट इंटरॅक्ट विथ अदर लँग्वेज. आयओटी मध्ये पण युज होतो, दुसऱ्या ह्याच्यात पण युज होतो. त्याच्यामुळे आपण याला इंटरॅक्टिव्ह म्हणतात. आर वी क्लिअर ऑन दिस वन? इथपर्यंत इंटरॅक्टिव्ह पर्यंत? यस, क्लिअर. ओके. एव्हरीवन समाधान? आलोक? Yes, sir. ओके. तर नाव आता थोडस तुमचं लक्ष द्या. इथे मला तुमचं फुल अटेन्शन पाहिजे, 100%. बिकॉज ह्या गोष्टी थोड्याशा अवघड आहेत, खास करून नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड साठी. आता स्टॅटिकली टाईप बघूयात आपण आणि डायनामिकली टाईपचा डिफरन्स बघूयात काय आहे. स्टॅटिकली टाईप काय असतं, we have to declare data types or variable function class before using it. आता नंबर्स माहिती आहेत आपल्याला? येस सर. नंबर्स माहिती आहेत? मला सांगा 1, 2, 3 या 3 मध्ये काय डिफरन्स आहे? सर पहिला व्हॅल्यू इंटिजर मध्ये आहे, सांगा, दुसरा फक्त व्हॅल्यूज मध्ये. 10, 10.10 आणि सागर पोपडे यामध्ये काय डिफरन्स आहे? पहिला नंबर आहे, दुसरा पॉइंट मध्ये आहे, तिसरी इंटिजर ते स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग आहे, राईट. आता स्ट्रिंग कशाला म्हणतात? फॉर ऑल नॉन टेक्निकल पीपल, जे काही आपण कोट्स मध्ये लिहितो, हे कोट्स दिसत आहेत, सिंगल कोट्स दिलाय मी स्टार्टिंगला, Yes. हे आहेत आपले स्ट्रिंग. त्याच्यानंतर नंबर्स, इंटिजर्स हे तर माहितीच आहे, कॉमन आहे. हा, आणि फ्लोट व्हॅल्यू. फ्लोट व्हॅल्यू कशाला म्हणतात? जिथे तुमचं पॉइंटर आहे, कशाला म्हणतात? Pointer. जिथली कुठली पण पॉइंट मध्ये गोष्ट येते, 1.2, 3.2, 3.3, 4.5, त्याला आपण फ्लोट म्हणतो. आता इथे गंमत अशी आहे, जावा मध्ये तुम्ही जर हे गोष्ट डिफाईन केली तर तुम्हाला काय करावं लागतं माहितीये का? आधी डिफाईन करावं लागतं, हे इंटिजर आहे a इक्वल टू 10, हे फ्लोट आहे b इक्वल टू 10.10 आणि हे स्ट्रिंग आहे c इक्वल टू सागर पोपडे. आता इथे प्रॉब्लेम काय होता माहितीये का? इथे जर मी 10.10 घेतला तर हा तुमचा कोड चालत नाही. आता इथे बघा, राईट टाईप आणि लेफ्ट साइड दोन्ही सेम आहेत, इंटिजर इंटिजर. अग्री? येस सर. Yes. येस. तर त्याला म्हणतात स्टॅटिकली टाईप. इथे सर्वांना क्लिअर आहे? काही डाऊट, क्वेश्चन? नो सर. नो सर. परत एकदा रिपीट करा ना सर. रिपीट करतो, ठीक आहे. आता स्टॅटिकली टाईप म्हणजे काय म्हणते का? लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड, हे एक टाईप आहे, स्टॅटिकली टाईप आहे. तुम्ही जर इकडे इंटिजर डिफाईन केलं तर तुम्हाला इकडे इंटिजरच घ्यावं लागेल. काय म्हणतात? वी हॅव टू डिक्लेअर डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हणजे काय? हे इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग असे बरेच आहेत, पुढे आपण बघूयात हळूहळू पुढे ते. आता हे काय म्हणतात? वी हॅव टू डिक्लेअर डेटा टाइप्स ऑफ व्हेरिएबल फंक्शन. हे आपण पुढे बघा, डेटा टाइप्स वरती आपण स्टिक राहूयात. इथे इंटिजर दिलं, आपण इकडे इंटिजरच घ्यावं लागतं. इकडे फ्लोट घेतलं तर फ्लोटच घ्यावं लागतं. ही गोष्ट आहे जावा मध्ये, सी मध्ये, नॉट इन अ पायथॉन. आलोक, आता क्लिअर आहे? Yes. आता याचा सेम ऑपोजिट आहे जावा मध्ये, पायथॉन मध्ये.
त्याला आपण डायनॅमिकली टाईप म्हणतो. तुम्ही इकडे ए घ्या, इकडे 10 घ्या. इथे आपण काही डिफाईन केलंय का? हे ए ची व्हॅल्यू इंटिजर आहे, फ्लोट आहे, काय आहे, स्ट्रिंग आहे, काही डिफाईन केलंय? नाही. नाही. आपण बी इक्वल टू 10.10 घेतलं. इथे पण काही डिफाईन केलं फ्लोट आपण? नो सर. नो. तर अग्री. सी इक्वल टू सागर अंडरस्कोर डेटा इंजिनियर घेतला मी. डू आय हॅव टू डिफाईन एनिथिंग? मला इकडे काही डिफाईन करावं लागलं का? नाही. No. Python is a simple language. Why they call it? Because it is a completely dynamically type. तुम्ही डायरेक्ट व्हेरिएबल घ्या, इक्वल त्याची व्हॅल्यू डिफाईन करा. That's it, done. No need to declare any data types of variable or a function. It will detect at the run time. So Python डिटेक्ट करेल की हा इंटिजर आहे का, फ्लोट आहे का, काय आहे. क्लिअर? Yes. Yes, Yes, sir. sir. ओके. चलो पुढे जाऊ आपण. नाउ नेक्स्ट, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? म्हणजे सिंपल डेफिनेशन लिहिली आहे. डेफिनेशन म्हणजे थोड्याशा टेक्निकल गोष्टी मी ऍड केल्यात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ प्रोग्रामिंग पॅराडिग्म. पॅराडिग्म म्हणजे काय? एक पॅटर्न, एक वे, डिसाइड केलेला वे असतो दॅट युजेस ऑब्जेक्ट अँड क्लासेस इन अ प्रोग्रामिंग. सो नाउ व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड क्लासेस? वी आर नॉट गोइंग टू डीप, बट ऑब्जेक्ट अँड क्लासेस काहीतरी आहेत. It aims to implement real-world entities like inheritance, polymorphism, encapsulation, etc., etc. Okay, everything is unknown to everyone, I hope. येस सर. ज्याला माहित असेल इट्स वेल अँड गुड. ज्यांना माहित नाही काही हरकत नाही. आपण सप्टेंबरच्या स्टार्टिंगला हे पूर्ण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. आपल्याला फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड साठी 1 वीक लागणार आहेत. 1 वीक पर डे 2 आवर्स. दॅट इज आपले 10 ते 12 तास आपण याच्यावरती स्पेंड करणार आहोत. ओके, आता फक्त हे रीड करा. द मेन कन्सेप्ट ऑफ oops इज टू बाइंड द डेटा अँड द फंक्शन दॅट वर्क्स ऑन टुगेदर ॲज अ सिंगल युनिट सो दॅट नो अदर पार्ट ऑफ कोड कॅन ऍक्सेस द डेटा. सो आय नो, मला माहिती आहे कोणालाच काही कळालं नाहीये याच्यातलं. कम्प्लिटली ॲग्री. कारण काय, आपल्याला त्यासाठी डेटा टाइप्स माहित असणे गरजेचे आहेत, फंक्शन्स काय असते माहित गरजेचे आहेत, ऍडव्हान्स फंक्शन गरजेचं आहे. त्यानंतर आपण oops कडे जाऊ शकतो. ठीक आहे, लेट्स स्टॉप इट. आता मला सांगतो की आपण पायथॉन 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 इतकं करतोय 2-3 दिवस झाले. कोण कोण युज करतं पायथॉन? माहित पाहिजे आपल्याला. करेक्ट आहे ना? Yes. सो इंस्टाग्राम जेव्हा बिल्ड झालं ते कम्प्लीट पायथॉन प्लस जँगो. जँगो काय आहे? पायथॉनचाच एक फ्रेमवर्क आहे, त्यावरती ते डिझाईन झालं. जेव्हा आपण पायथॉनची फर्स्ट पोस्ट झाली, जेव्हा मे बी आधी, तेव्हा ते पायथॉन वरून युज झालं. त्याच्यानंतर स्पॉटीफाय माहिती आहे? Yes, sir. स्पॉटीफाय मध्ये पण पायथॉनने स्टार्ट झालेली. रेडिट माहिती आहे? रेडिट वेबसाईट आहे, मी ओपन करून दाखवतो. रेडिट INC ही जी वेबसाईट आहे, आता याला हे द हार्ट ऑफ इंटरनेट म्हणतात. इट्स लाईक अ न्यूज चॅनल. तुम्ही तुमचे स्वतःचे चॅनल्स यूज करता, तुम्ही तुमचे इन्फॉर्मेशन शेअर यूज करता. कम्युनिटीज काही आहेत, त्या कम्युनिटीज मध्ये गेलं आर एडिट रिअल असे काही कम्युनिटीज आहेत, त्या कम्युनिटीज मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. इट्स लाईक अ इंस्टाग्राम प्लस ट्विटर काइंड ऑफ थिंग. हे रेडिट. तुम्ही होम वरती गेलात, ही जी पूर्ण वेबसाईट तुम्हाला दिसते ही पूर्ण पायथॉन वरती डिफाईन झाली आहे, पायथॉन वरती डेव्हलप झालेली आहे. आर वी क्लिअर? त्याच्यानंतर गुगल मध्ये जेव्हा पायथॉन नवीन आली, गुगल मधले 40 to 50% कोड याच्यामध्ये होतं, पायथॉन मध्ये युज होतो. तुम्हाला ड्रॉपबॉक्स माहिती आहे? व्हॉट इज ड्रॉपबॉक्स? Okay, no one? No, sir. No. Okay, no issues, no issues. Because it is a very old application. It started. आता मला सांगा, तुम्ही व्हिडिओ कसे शेअर करता? हाऊ डू यू शेअर व्हिडिओज ओव्हर द फोन? आपण आता ओव्हर द व्हॉट्सअप किंवा जे काही टेलिग्राम्स वगैरे जे काही चॅट सिस्टीम आले, त्या थ्रू आपण व्हिडिओ शेअर करतो. करेक्ट? येस, नो? Yes. बट Yes. बिफोर बिफोर व्हॉट्सअप काय ऑप्शन होता? तुम्हाला काय वाटतंय? Bluetooth. जीमेल थ्रू तर जात नव्हतं. करेक्ट? Hmm. तर चलो, व्हॉट्सअपच्या आधी पण सांगतो, MX प्लेअर माहित आहे?
Yes. Yes. MX Player is used to share videos at the initial days of launching. जेव्हा MX Player सुरू झालं तेव्हा त्याचा उपयोग व्हिडिओ बघण्यासाठी नाही, तर व्हिडिओ शेअरिंग साठी होता. त्याच्या आधी सांगतो, MX Playerच्या आधी ड्रॉपबॉक्स आलतं. ड्रॉपबॉक्स इट इज द फर्स्ट ऍप्लिकेशन टू सपोर्ट व्हिडिओ शेअरिंग. व्हिडिओ ट्रान्सफरला सपोर्ट करत होतं. बिफोर MX Player, व्हॉट्सअप, टेलिग्राम जे काय आले त्याच्या आधी ड्रॉपबॉक्स होतं. ड्रॉपबॉक्स होतं स्पेशली बिल्ड फॉर व्हिडिओ ट्रान्सफरिंग. आता त्याने पायथॉनच काय यूज केली असेल? करेक्ट आहे? अग्री? एव्हरीवन नोज? क्वेश्चन आला असेल ना? त्याने पायथॉनच काय यूज केली यांनी सगळ्यांनी? ड्रॉपबॉक्स, स्पेशली ड्रॉपबॉक्सने. आता व्हाय ड्रॉपबॉक्स? बिकॉज आता जे काही डेटा सायन्स आपण सध्या हे करतोय की बूम मध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, सगळे लोक पायथॉन शिकतात, डेटा सायन्स शिकतात. तर हे ड्रॉपबॉक्सने 2010 मी त्याच्या आधीच बहुतेक ड्रॉपबॉक्सने आयडेंटिफाय केलं की बॉस पायथॉन इज अ व्हेरी हाय स्पीड लँग्वेज व्हाईल वर्किंग विथ द डेटा and video contains large amount of data. So with the help of Python we can create a application who can transfer the large data, large chunk of data in a simple way. तुम्ही जर 2010-7-8च्या आधी बघाल तर व्हिडिओ शेअर करणं हा खूप मोठा इश्यू होता. पेन ड्राईव्ह आपण यूज करायचो. पेन ड्राईव्ह माहिती आहे सगळ्यांना? Yes, sir. हो. आता कुठे गेलेत पेन ड्राईव्ह? गायब झालेत. नो नीड. Why? Because Python came into picture. Okay, that's about the Dropbox. Quora माहिती आहे? Quora काय आहे? No, sir. No? Okay, anyone? No. Quora is one of the largest website so Quora ही वेबसाईट आहे ज्यात हायेस्ट नंबर ऑफ युजर विदिन अ विदिन अ व्हेरी लिमिटेड टाइम मध्ये जॉईन झालेलं ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये काय होतं की बिकॉज इज अ बंच ऑफ कम्युनिटी अगेन पीपल्स. एक मिनिट. तर आता मी काही 5 टॉपिक सिलेक्ट केले. तर या 5 टॉपिक बद्दल काही लोक असतात की इज दिस टू मच टू स्टडी 12 hours अ डे. कोणी काहीतरी क्वेश्चन डिफाईन करतं, त्याच्यावर कोणीतरी काही आन्सर करतं. स्टार्टेड असं तुम्ही काही पण तुमचं इनपुट द्या, तुम्हाला तिथे तुमचे आन्सर्स भेटून जातील. ते आन्सर्स कोण देणार? तुम्हाला कम्प्युटर देणार नाही किंवा डेटाबेस मधून भेटणार नाही कुठल्या. तुम्हाला ते आन्सर तुमच्या एक्झिस्टिंग जे लोक आहेत तुमच्या कम्युनिटीमध्ये, या कम्युनिटीमध्ये ते लोक तुम्हाला आन्सर देतील. तुम्ही फायनान्स मध्ये गेलात, तुम्हाला सगळं फायनान्स बद्दल येईल सगळीकडे. व्हॉट इज जीएसटी, टॅक्स, इन्शुरन्स, कम्प्युटर हार्डवेअर. सायन्स मध्ये गेलात, सायन्स तुम्हाला सायन्स रिलेटेड क्वेश्चन आणि आन्सर भेटतील. इज अ टाइम ट्रॅव्हल पॉसिबल. टेक्नॉलॉजी मध्ये गेलात तर हे ऍप्लिकेशन मला वाटतं आय थिंक हे 2014 किंवा 13-15 ला आलतं. हे पूर्ण ऍप्लिकेशन आता एकदा AWS वरती आले काहीतरी, प्रोसेसर आले काहीतरी. इट इज ऑल अबाउट टेक्निकल. तुम्ही टेक्निकल मध्ये गेलात, टेक्नॉलॉजी, तुम्हाला सगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी भेटतील. ओके. AI इजंट निगोशिएटर यू आर. इज दिस क्लिअर? क्वेरा. आता ह्या सगळ्या ज्या वेबसाईट आहेत मी तुम्हाला का दाखवल्यात, ह्या सगळ्या वेबसाईट आपण बिल्डअप करू शकतो युझिंग अ पायथॉन. दॅट्स वाय पायथॉन इज अ हाय डिमांड बिकॉज ड्रॉपबॉक्स, कोरा. आता पायथॉन अशी हाय डिमांड का येते? कुठली पण एखादी लँग्वेज जी आहे हाय डिमांड मध्ये कधी येते? काय वाटतं तुम्हाला? कुठली पण लँग्वेज हाय डिमांड मध्ये कधी येते? फास्ट आणि इझी असेल तेव्हा. फास्ट आणि इझी असेल तेव्हा. ओके, ठीक आहे. आणखीन काही कोणाला सांगायचंय? प्रतीक्षा, मृणाल, सोनाली. No, sir. नो. ओके, मला सांगा की कुठलीही गोष्टीचा ट्रेंड कधी होतो? इंस्टाग्रामवर ट्रेंड कधी होतो? आता सध्या लबुबू डॉलचा ट्रेंड आहे. सर पॉप्युलर जेव्हा जास्त होते तेव्हाच होतं. ओके,
सो बिफोर हम्म. पॉप्युलर होण्याच्या आधी काय होतं? पॉप्युलर कशी करतात? नंबर ऑफ युजेस वाढतात. नंबर ऑफ युजर्स वाढतात. करेक्ट. हा, दॅट्स 100% कम्प्लिटली ऍग्री. नंबर ऑफ युजर वाढतात. इट इज ऑल अबाउट सप्लाय अँड डिमांड. आता आय विल टेल यू व्हाय. सप्लाय अँड डिमांड कसा. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, सप्लाय अँड डिमांड ही गोष्ट तुम्हाला शिकावंच लागणार आहे. तुम्ही IT मध्ये जरी आलात, तुमची कंपनी तुम्हाला काय डिमांड करते आणि तुम्ही काय सप्लाय करताय. वी डेव्हलपर आर अ सप्लायर अँड डिमांडर्स आर द कंपनीज, ऑर्गनायझेशन, डेटा, बिग डेटा. आता सिंपल गोष्ट सांगतो. लबुबू डॉल आहे ट्रेंडिंग. सगळ्यांना माहिती लबुबू डॉल काय आहे? आय होप एव्हरीवन युजेस इंस्टाग्राम. Yes, sir. Yes. येस. लबुबू डॉल फेमस का झाली? सर्वात पहिले कोणी यूज केले? K-pop आयडल, त्याच्यानंतर US आर्टिस्ट रिहाना वगैरे, त्यानंतर आपल्या इंडियन आय थिंक ऍक्ट्रेस आहे, त्यांनी यूज केली. त्यांना चांगली वाटली. त्यांनी सांगितलं की लोकांना की येस मला खूप चांगली वाटते. मग त्याच्यानंतर बाकीचे लोक पण ते बाय करायला सुरुवात झाली, यूज करायला सुरुवात झाली. ऍग्री? येस नो? सर आय थिंक मला असं वाटतं तो ट्रेंड येतो एखाद्या येस गोष्टीचा येस, की ट्रेंड येतो. तो तो म्हणजे तो तो आर्टिफिशियल ट्रेंड ट्रेंड आला, आहे. एकाने घेतली दुसऱ्याला आवडली, नाही, मग हा ते बरोबर एक ऍग्री. काय म्हणते हा सांगतो. मी येतो पॉइंटवर की येतो. त्या हा पॉइंटवर येतो मी. आवडणं ठीक आहे. आवडण्याच्या ऐवजी मी म्हणतो ठीक आहे, ट्रेंड आवडला गेला. आता टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं माहिती आहे का? जेव्हा हे इंस्टाग्रामने पायथॉन यूज केलं फर्स्ट टाइम, इंस्टाग्राम सक्सेसफुल आहे आता? येस नो? येस येस येस. इंस्टाग्रामने यूज केलं, इंस्टाग्राम सक्सेसफुल आहे. त्यानंतर स्पॉटीफायने पण ट्राय केलं. चला आपण पण पायथॉन यूज करून बघू. स्पॉटीफाय इज ऑल्सो सक्सेसफुल. करेक्ट? येस Correct. नो? त्यानंतर रेडिट आहे. रेडिटने पायथॉन यूज केलं. रेडिट पण सक्सेसफुल झालं. त्यानंतर सेम Yes. गुगल, ड्रॉपबॉक्स, क्वेरा या सगळ्यांनी इनिशियल स्टेजला पायथॉन यूज केलं. इनिशियल स्टेजला म्हणजे कधी 2010च्या आधी. पायथॉन आपली डेव्हलप झाली 1992 ला. त्याच्यानंतर 8-9 वर्ष ती काही फॉर्म मध्ये नव्हती किंवा वेल नोन नव्हती. 9-10च्या नंतर थोडेसे जेव्हा इंस्टाग्राम, स्पॉटीफाय, कोरा यांनी यूज केलं, तेव्हा बाकीच्या ऑर्गनायझेशन, कंपन्या पण पायथॉन यूज करायला लागल्या. काय झालं? आधी ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी पायथॉन यूज केलं. त्यानंतर छोट्या छोट्या कंपनीज पण पायथॉन यूज करायला लागल्या. लोकांना पायथॉन कळायला लागली, पायथॉन यूज करायला हेल्प झाला. तिथून आता कंडिशन्स बघितली तर इच अँड एव्हरी IT कंपनीमध्ये पायथॉनची एखादी तरी ओपनिंग असतेच असते. करेक्ट? तो जो म्हणा तुम्ही जो म्हणतात ना हा ट्रेंड झाला, की आधी कोणीतरी युज केलं, त्याच्यानंतर त्यांना आवडलं, दुसऱ्यांनी युज केलं, त्याच्यानंतर रेडिटला आवडलं, रेडिट नंतर ड्रॉपबॉक्सला आवडलं, नंतर ड्रॉपबॉक्सला आवडलं की कोराला पण युज केलं, कोराला पण आवडलं की हा पायथॉन हे जर चांगले आहे बाबा काहीतरी ऍज कम्पेअर टू जावा, C++. समथिंग इज गुड इन पायथॉन. सो हे असा ट्रेंड सुरू झाला. क्लिअर? आर वी क्लिअर? सो नाऊ Yes. आता आपण शेवटचा पाठ बघूयात. हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन ऑन युअर लॅपटॉप. ओके, तर मला सांगा, तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता लॅपटॉप वरती, मोबाईल वरती? Yes. येस, ऍग्री? सो आता काय करेल, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. मी तुम्हाला फक्त पायथॉन डाउनलोड करायला सांगेल. ते तुम्ही करायचंय. ओके, तर मी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला इथे करून पण दाखवतो. आता इथे आहे python.org. इथे जायचं आपल्याला. चलो, python.org ला गेलो मी. आले माझ्याकडे. ही आहे पायथॉनची वेबसाईट. ही तुमच्या बुकमार्क मध्ये असली पाहिजे. कुठे असली पाहिजे? बुकमार्क्स मध्ये. इफ यू आर स्टार्टिंग जर्नी विथ डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, AI/ML इंजिनियर, ही वेबसाईट तुम्हाला फार गरजेची आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघूयात हे काय म्हणते, डाउनलोड्स मध्ये जा.
ओके, डाउनलोड्स मध्ये आलो. डाउनलोड्स मध्ये त्याच्यानंतर काय म्हणते, डाउनलोड्स ऑल रिलीज, स्क्रोल डाऊन अँड लुक व्हर्जन 3.9.3. स्क्रोल डाऊन, ऑल रिलीज मध्ये आलो. इथे मला आता इथे स्क्रोल डाऊन करायचं 3.9.3. आता इथे मला दिसते का 3.9.3? कुठलं व्हर्जन घेतलं मी? 3.9.13. तर दिसते का मला 3.9.13? मी काय करेल, कंट्रोल F 13, सॉरी मी 14 सर्च केलं, आलं, भेटलं मला इथे पायथॉन 3.9.13. आता हे काय म्हणतंय, हे जे व्हर्जन आहे पायथॉनचं, हे कधी रिलीज झालंय? 17 मे 2022. आता तुम्ही म्हणाल की सर लेटेस्ट व्हर्जन का नाही यूज करायचं, बरोबर आहे. लेटेस्ट व्हर्जन कुठलं चालू आहे? 3.14, 3.9.13. आता मला सांगा, इफ लेटेस्ट व्हर्जन आहे 3.14, हे काय आहे? प्री रिलीज आहे. कुठलं व्हर्जन आहे? प्री रिलीज, म्हणजे रिलीज झालं नाहीये. 3.13 काय बग फिक्स आहे, सिक्युरिटी फिक्स आहे, सिक्युरिटी फिक्स आहेत हे. आता एक आणखी सांगतो, आता मी गेमचं उदाहरण देतो एक, गेमिंगचं. तुम्हाला माहित आहे का, तुमचं कुठलंही ऍप्लिकेशन जेव्हा अपडेट होतं, डू यू नो, तुम्ही अपडेट करता ऍप्लिकेशन, व्हॉट्सअप असेल, स्नॅपचॅट असेल, पबजी असेल, तुम्ही ऍप स्टोअर मध्ये जाऊन अपडेट करता. येस नो? येस सर. येस सर. येस. हा, तर ते अपडेट येण्याच्या आधी देअर आर हंड्रेड्स ऑफ पीपल हु टेस्ट दिस. आता स्नॅपचॅटचं एक्झाम्पल आहे, स्नॅपचॅट बीटा आलतं, तर त्यांनी आधी फ्री मध्ये दिलं यूज करायला, ती टेस्ट करा आणि तुमचा फीडबॅक द्या. सेम पबजी मध्ये पण तसंच होतं की पबजी ओपन टू ऑल आहे, की तुम्ही हे व्हर्जन डाउनलोड करा, खेळा, त्याच्यातले एरर्स आम्हाला सांगा आणि आम्ही ते फिक्स करू. सेम व्हॉट्सअपचं पण आहे, बट व्हॉट्सअपला डेडिकेटेड टीम आहे त्यांची, व्हॉट्सअपच्या लॅबमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये. तर ती टीम काय करते, टेस्ट करतं. आणि ठीक आहे, टेस्ट जरी झाली तर कंपनीज काय करतात, ठीक आहे, सपोज कंपनी म्हणली पायथॉन नवीन रिलीज आणले, ते डायरेक्ट ऍक्सेप्ट करत नाहीत कुठलंही नवीन व्हर्जन. आय विल टेल यू व्हाय. आता मला सांगा, जेव्हा कंपनीचा कोड असतो त्याच्यामध्ये लाखो करोडो लाईनचा कोड असतो. किती किती लाईनचा कोड असतो? लाखो करोडो लाखो करोडोमध्ये. मला सांगा, मी जर पायथॉन व्हर्जन अपग्रेड केलं तर मला कोड मध्ये पण काही चेंज करावे लागतील, बरोबर आहे ना. तर ते का चेंज करावे लागतील आपण पुढे बघूया डिक्शनरी शिकताना, डेटा स्ट्रक्चर शिकताना. तर कंपनी ऑलवेज प्रेफर द ओल्डर बिल्ड अँड स्टेबल बिल्ड. आता सपोज लेटेस्ट वाला कुठला आहे, हे 25/10 प्लॅन आहे, राईट, 2025 10/10/1 ला. तर मला सांगा, तर हे 1 तारखेला जर लॉन्च झालं, तुम्ही लगेच 2 तारखेला इन्स्टॉल करू का? कंपनी काय म्हणेल, नाही, जर या रिलीज मध्ये काही इश्यू आला तर मी काय करू, बरोबर आहे ना. अग्री? येस सर. Yes, sir. जसं की तुम्ही मागच्या वर्षी बघितलं, व्हॉट्सअप अपडेट झालतं आणि त्या व्हॉट्सअप मध्ये काहीतरी एक बग आलता. रिमेंबर एव्हरीवन? येस सर. हा, तर तसे आता तो मी इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे मला काही इफेक्ट नाही पडत त्या व्हॉट्सअपचा, म्हणजे एक दिवस नाही वापरलं तर. बट एखादी कंपनी जी आहे, जी $1 मिलियन कंपनी आहे, ती जर कंपनी एक दिवस बंद पडली तर काय होईल? भरपूर मोठं साऱ्या नुकसान होईल नोकऱ्या सर. जातील, नुकसान तर होईलच होईल, पण आपल्या साईडने आपली नोकरी जायचे चान्सेस आहेत. तर त्यामुळे कंपन्या ज्या आहेत, जे एक ओल्डर, फिक्स, स्टेबल, रिलायबल बिल्ड यूज करतात आणि ते इन्स्टॉल करतात, त्याच्यावरती कंटिन्यू करतात. तर सपोज नवीन झालं तर ते काय करतात, एक नवीन 4-5 लोकांची टीम हायर करतात. त्यांचं काम एवढंच आहे की पायथॉन व्हर्जन अपग्रेड करायचं आणि टेस्ट करायचं की इज एव्हरीथिंग वर्क स्मूथली ऑर नॉट. जर त्या इंजिनियर्सनी ऍग्री गो हेड दिलं की यस वी कॅन गो हेड टू 3.14, तरच ते अपग्रेड करतात, नाही तर नाही करत. सो दॅट्स वाय पायथॉन 3.9.13 आपण यूज करतो, जे की रिसेंटली सध्या मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये यूज होतात. आता याच्यावर जर तुम्ही डाउनलोड केलं, हे फाईल तुम्हाला डाउनलोड करायची, याच्यामध्ये डाउनलोड मध्ये आलात, डिपेंडिंग ऑन युअर ऑपरेटिंग सिस्टम ऑफ युअर लॅपटॉप,
The Windows install Windows. I think most of the you are having Windows. Yes, no. Yes. सगळ्यांकडे विंडोज आहे लॅपटॉप मध्ये. Yes, sir. येस. येस. तर तुम्हाला ही इथे क्लिक करायचं आहे. हा, हे जवळपास 27 MB ची फाईल आहे. याला क्लिक केलं, इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. आता त्यानंतर .exe फाईल आहे. I hope everyone has installed at least one exe file in their laptop, mobile, laptop or PC. सगळ्यांनी इन्स्टॉल केली आहे? Yes, no? Yes. हा? केले. केली आहे. तर आता ही फाईल इन्स्टॉल करायची आहे. माझ्या लॅपटॉप मध्ये होणार नाही कारण माझ्याकडे लिनक्स आहे. ही फाईल तुमची डाउनलोड झाली त्यानंतर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. ते स्टेप्स पण मी लिहिलेले आहेत. डाउनलोड झाल्याच्या नंतर काय करायचंय, गो टू द फाईल लोकेशन. तुमच्या डाउनलोड मध्ये असेल आणि ही .exe फाईल जी आहे आपली python.exe फाईल, ही फाईलला डबल क्लिक करायचंय. हा, आणि टिक मार्क ऑल द चेकबॉक्स. त्याच्यानंतर एक चेकबॉक्स येईल, त्याला तुम्हाला टिक मार्क करायचंय आणि नेक्स्ट करायचंय. आफ्टर इन्स्टॉलेशन काय करायचंय, विंडोज मध्ये सर्च करायचंय आणि आयडीएली सर्च करायचंय. जर हे आयडीएली ओपन झालं दॅट मीन्स आपलं पायथॉन सक्सेसफुली इन्स्टॉल झालं. तर आज ही गोष्ट सर्वजण कराल. येस सर. Yes, sir. हे तुमच्यासाठी होमवर्क समजा. त्यानंतर उद्या आपण स्टार्ट करूयात फर्स्ट पायथॉन प्रोग्राम. VS स्टुडिओ मध्ये केलं नाही चालत? व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये करू ना, करू. व्हिज्युअल स्टुडिओ हे पुढचा पार्ट झाला, एडिटर झाला. बिफोर दॅट यू नीड टू इन्स्टॉल पायथॉन. बरोबर आहे निशांत? हा सर. व्हिज्युअल स्टुडिओ काय करणार, ऍट द एंड पायथॉनच यूज करणार ना. हा. बरोबर आहे की नाही? हा, तर ठीक आहे. ज्यांना कोणाला व्हिज्युअल स्टुडिओ माहित नाही, जस्ट इग्नोर दिस. व्हिज्युअल स्टुडिओ काय आहे काय नाही, जस्ट फोकस ऑन दिस वन. आयडियली जर तुमचं पायथॉन आयडियली ओपन झालं दॅट मीन्स यू आर सक्सेसफुल. त्यांचं नाही झालं काही हरकत नाही, उद्या आपण बघूयात. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपण पहिले बघूयात पहिला पायथॉन प्रोग्राम. हे आपले प्रोग्राम्स आहेत, हे क्लिक करणार. त्याच्यानंतर आपण उद्या एक रिव्हिजन घेऊयात आणि मला वाटतं परवा आपण स्टार्ट करूयात पुढच्या टॉपिकला. ओके. Okay. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? आजच्या शिकवल्यामध्ये, कालच्या शिकवलेल्यामध्ये? नो सर. नो. No, sir. ओके. काही लोक आज जॉईन झालेत. आय नो त्यासाठी थोडस अवघड आहे. डोंट वरी. आपण उद्या एक रिव्हिजन घेऊया शॉर्ट मध्ये, डे 1 पासून ते डे 2 पर्यंतच, आणि इन्स्टॉलेशन बघूया. चालेल? आय थिंक आज कोण कोण जॉईन झाले? अनुजा, आणखीन? सर मी पण आजच जॉईन झाले, काल खूप लेट जॉईन केलं होतं. अरे हा, मृणाल, अनुजा आणि प्रतीक्षा. बरोबर आहे? येस सर. ओके, ठीक आहे. आपण उद्या किंवा उद्याच ट्राय करेल रिव्हिजन घ्यायचं, क्विक रिव्हिजन घ्यायचं. ओके, चलो. एनी काही क्वेश्चन असेल तर आपण आज इथेच लेक्चर कन्क्लूड करूयात. उद्या भेटूयात सेम टायमिंगला 8:30 ठीक आहे. ओके, थँक्यू गाईज. बाय बाय. हॅव अ गुड डे. Yes. Good day. थँक्यू सर. थँक्यू.